Hello guys, once again I, Onkar Mahajan, welcome you all for the first lecture of Basics of Civil and Mechanical Engineering. Clear? So I, Onkar Mahajan, going to teach you the subject Mechanical Engineering, Basics of Mechanical Engineering. Okay, so let me introduce something about this subject. या subject बद्दल थोडंसं introduce करतो तुम्हाला मी. हा subject आधी just second guys. ओके, हा सब्जेक्ट आधी बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग या नावाने शिकवला जायचा गेल्या सेमिस्टर पर्यंत. आणि यातला जो बेसिक सिव्हिलचा पार्ट आहे तो बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग हा सेकंड सेमिस्टरला असायचा. विद्यापीठाने या वर्षीपासून म्हणजे तुमच्या बॅच पासून पॅटर्न पूर्णपणे बदललाय आणि तुमच्या पॅटर्न मध्ये काय ऍड केलंय तर हा बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग नावाचा विषय ऍड केलाय, which is the merger of two subjects, जो की दोन सब्जेक्ट्स मर्ज करून बनवला. कुठले दोन सब्जेक्ट तर बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग आणि बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे दोन सब्जेक्ट्स मर्ज करून हा सब्जेक्ट बनवलाय. क्लिअर? ओके, एक सेटिंग विसरलो का लगेच मुलं चालू करतात. ठीक आहे. ओके, कोणीतरी रेश पडली होती ती रेश खोडून टाकली. थँक्यू. तर बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे दोन वेगवेगळे विषय होते, पण काय केलेलं आहे ते दोन विषय मर्ज केलेत आणि एकच विषय तयार केलाय. ओके, असं काय केलं विद्यापीठानं तर विद्यापीठानं बऱ्यापैकी सब्जेक्ट हे अल्टर केलेत, बदललेत, इकडं तिकडं केलेत थोडे बहुत. बऱ्यापैकी विषय इकडे तिकडे केलेले आहेत. तर याच्यामध्ये तुमच्या सब्जेक्ट मध्ये फर्स्ट सेमिस्टरला एक वेगळा विषय ऍड केला गेला, UHV युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. ठीक आहे, हा विषय वगैरे ऍड करण्यासाठी थोडेसे सब्जेक्ट इकडे तिकडे केलेले आहेत, मिक्सअप केलेले आहेत. क्लिअर? त्याच्यामुळं हे दोन सब्जेक्ट एकत्र करून तुम्हाला थिअरी बनवलेली आहे. त्याच्यात काय झालंय, आधी बेसिक सिव्हिलला 8 चॅप्टर होते, बेसिक मेकॅनिकलला 8 चॅप्टर होते. आता आपण काय केलंय, ह्यातले 4च ठेवलेत आणि यातले 4च ठेवलेत. असे टोटल मिळून तुम्हाला किती सब्जेक्ट शिकायचे? फक्त 8च सब्जेक्ट 8च चॅप्टर शिकायचे. क्लिअर? आधी 16 चॅप्टर शिकावं लागत होते, आता 8 चॅप्टर शिकावं लागणार आहे तुम्हाला. ओके, तर बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर ह्या भागावरती आपण फोकस करणार आहोत. तर पॅटर्न कसा असणार आहे तो बघूयात आता आपण. परीक्षा कशी असणार आहे? अनलाइक युअर सब्जेक्ट्स इन 12th मध्ये कसं होतं, तुम्हाला प्रत्येक विषय किती मार्काला असायचा? 100 मार्कला होता, बरोबर का? 80 ला वगैरे होता? आय गेस इट वॉज फॉर 100 मार्क्स. ओके, आता पॅटर्न कसं बनवलेलं आहे तर आता आपल्याला विद्यापीठाची एक्झाम 70 मार्काची असते. ESE. आता हे ESE काय भानगड आहे तर ESE आहे एंड सेमिस्टर एक्झाम. एंड सेमिस्टर एक्झाम, एंड सेमिस्टर म्हणजे सेमिस्टरच्या शेवटी. आता हे सेमिस्टर काय भानगड आहे तर बघा, आपल्या पॅटर्न मध्ये, इंजिनिअरिंगच्या पॅटर्न मध्ये सेमिस्टर पॅटर्न म्हटलं जातं. सेमिस्टर म्हणजे काय, 12वीला तुम्हाला कसं होतं, पूर्ण वर्षभर एकच 5 सब्जेक्ट होते तुम्हाला आणि पूर्ण वर्षभर तेच विषय शिकायचे, जे काही 4, 5, 6 पूर्ण वर्षभर तेच सब्जेक्ट शिकायचे आणि वर्षाच्या शेवटी पॅटर्न आधी होता. पण आता आपण काय केलंय, आता इंजिनिअरिंगचा पॅटर्न तुमचा वेगळा असणार आहे. कसा तर वर्षामध्ये 2 सेमिस्टर असणार, जुलै टू डिसेंबर एक, आणि दुसरा असणार आहे जानेवारी टू जून. या 2 सेमिस्टर्स असतात आपल्या, जुलै ते डिसेंबर आणि जानेवारी टू जून. पण ह्या कोरोनामुळे आता काय झालेलं आहे, आपली ही जुलै टू डिसेंबरची जी सेम होती ती डिस्टॉर्ट झाली. आपण सध्या कुठली सेमिस्टर शिकतोय? जुलै ते डिसेंबरची पहिली सेमिस्टर शिकतोय. ओके,
दो इट इज स्टार्टिंग इन, जरी ती चालू होत असेल आता कुठल्या जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी एंड फेब्रुवारी मध्ये जरी चालू होत असली तरी कुठली सेमिस्टर आहे ती पहिली सेमिस्टर आहे, जी की जुलै ते डिसेंबरच्या दरम्यान चालू होणार होती. तर ही पहिली सेमिस्टर असते. ह्याच्यामध्ये काय असतंय, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 4 महिन्यामध्ये शिकवलं जातं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. नोव्हेंबरमध्ये तुमच्या एक्झाम्स होतात आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला सुट्ट्या असतात. 1 महिना. गेटिंग इट? असा विद्यापीठाचा पॅटर्न असतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर टीचिंग होतं. नोव्हेंबरमध्ये एक्झाम होते, डिसेंबरमध्ये सुट्टी असते. परत जानेवारीमध्ये पण तसंच. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 4 महिने शिकवलं जातं. मे मध्ये तुमची एक्झाम होते, जून मध्ये तुम्हाला सुट्टी असते. गेट इट? दिस इज द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ इंजिनिअरिंग. हा इंजिनिअरिंगचा ओव्हरऑल पॅटर्न आहे. तर ही झाली एक सेमिस्टर, जुलै ते डिसेंबर. तर ह्या सेमिस्टरच्या शेवटी या सेम मध्ये जे काही तुम्ही 5-6 विषय शिकणार त्याची एक्झाम होते. सपोज जसं की आता आपण आता बघितलं, पहिल्या लेक्चरला आपण बघितलं की टोटल किती विषय, 6 विषय आहेत. 6 पैकी 5 विषयांना एंड सेमिस्टर एक्झाम आहे, म्हणजे ESE आहे. गेटिंग इट? तर हे 5 विषयची परीक्षा तुम्हाला डिसेंबर मध्ये देणं अपेक्षित होतं. ठीक आहे, आता काय शेड्यूल होईल त्यावेळेस आपण देणार. किती विषयाची देणार? 5 विषयांची देणार. पुढच्या सेमिस्टर मध्ये वेगळे विषय असणार तुम्हाला. जानेवारी ते जून मध्ये पूर्ण वेगळे सब्जेक्ट्स असणार आहेत आणि आता तुम्हाला वेगळे सब्जेक्ट्स आहेत 5. तर ती सेमिस्टरच्या शेवटी जी होते ती एंड सेमिस्टर एक्झाम, ती किती मार्काची असणार आहे? तर ती 70 मार्कची असणार आहे. विद्यापीठाची परीक्षा किती मार्काची असणार आहे? 70 मार्क्सची. ओके. त्या 70 मधले मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे इथला, हा बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हा बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट किती मार्क्स असणार आहे तुमचा? 35 मार्कचा. म्हणून मी इथं 35 लिहिलंय. गेटिंग इट? 70 पैकी 35 मार्क्स हे कशाला असणार आहेत? बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. 35 मार्क्स तुमचे असणार आहेत बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगला आणि 35 मार्क्स असणार आहेत तुमचे बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. सो दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट. मी तुम्हाला किती मार्क्सचं शिकवणार आहे? 35 मार्क्सचं शिकवणार आहे. ओके. त्याच्यानंतर हे ISE लिहिलंय काहीतरी. ISE. ISE म्हणजे काय असणार आहे? सो ISE विल स्टँड फॉर इन सेमिस्टर एक्झाम. इन सेमिस्टर एक्झाम म्हणजे काय? सेमिस्टर चालू असताना जी एक्झाम होते त्याला इन सेमिस्टर एक्झाम म्हणतात. ओके. हे 30 मार्क आहे. ही कधी असते? तर ही परीक्षा होते आपल्या कॉलेज लेवलला, इन्स्टिट्यूट लेवलला. आपण ह्या 3 एक्झाम घेतो सेमिस्टर मध्ये. जसं तुमच्या घटक चाचण्या असायच्या की नाही, युनिट टेस्ट म्हणायचं काही जण, तर त्या युनिट टेस्ट टाईप मध्ये ह्या इन सेमिस्टर एक्झाम आपण 30-30 मार्कच्या 3 घेतो. 30-30च्या 3 घेतो आणि या 30-30च्या 3 पैकी आपण बेस्ट 2 निवडतो आणि त्या बेस्ट 2 च आपण ऍव्हरेज घेतो. आता सपोज पहिल्या 30 पैकी तुम्हाला पडले 30, दुसऱ्या 30 पैकी तुम्हाला पडले 29 आणि तिसऱ्या 30 पैकी तुम्हाला पडले 20, तर आपण कुठल्या घेणार? तर आपण या 2 घेणार. या दोन्हीचं ऍव्हरेज आपण काढणार. या दोन्हीचं ऍव्हरेज होतं 29.5. याला राऊंड ऑफ केलं जातं 30 ला आणि इथं तुम्हाला किती मिळणार? 30 पैकी 30 मार्क भेटणार. हे मार्क काय केले जातात? तर हे मार्क तुमच्या युनिव्हर्सिटीच्या मार्कशीट वरती येतात. महत्वाचा मुद्दा. हे 30 मार्क ह्या 70 मध्ये मिसळले जातात. 30 अधिक 70 टोटल किती होते तुमची? 100. अशी होते तुमची 100 मार्कची परीक्षा. 30 मार्कची एक्झाम ही कॉलेज लेवलला होणार आहे आणि 70 मार्कची एक्झाम ही विद्यापीठ लेवलला होणार आहे. गेटिंग इट? हे झाले तुमचे टोटल 100 प्लस ICA. ICA काय असतं? तर ते लिहितो आता इथं खाली लिहितो ICA. ICA is internal
कंटिन्युअस असेसमेंट जे आपण 12वी पर्यंत म्हणायचो ना प्रॅक्टिकलचे मार्क्स तर ते हे असतात 25 मार्क्स. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट 25 मार्क कशाचे असणार आहेत? प्रॅक्टिकलचे. यालाच दुसरं नाव आहे टर्म वर्क. टर्म वर्क मार्क्स किती झाले? 25. सो दिस इज हाऊ टोटल बिकम्स 100 प्लस 25 इक्वल टू 125. हा आपला सब्जेक्ट हा टोटल किती मार्क्सला झाला? हा आपला सब्जेक्ट झाला टोटल 125 मार्क्सला. ओके. सिमिलर पॅटर्न असेल तुमचा अप्लाइड मेकॅनिक्सला, सिमिलर पॅटर्न असेल तुमचा मॅथमॅटिक्सला. क्लिअर? आणि इतर सब्जेक्ट टीचर्स तुम्हाला कसा त्यांचा पॅटर्न सांगत जातील. तर आपला पॅटर्न तुम्हाला समजला? आपला पॅटर्न कसा आहे? 70 अधिक 30 अधिक 25. ओके. तर या 70 मध्ये आपले किती आहेत? 35. ऑडिओ येत नाही आकाश कांबळे. बाकीच्यांना येतोय का? आकाशचा मेसेज आहे ऑडिओ येत नाही. बाकीचे कॅन एनीवन प्लीज पुट इन चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता का तुम्ही? येत आहे का नाही आवाज? येस. ओके. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. खूप छान. आकाश तुमचं सेटिंग एकदा व्यवस्थित चेक करा. तुमच्या स्क्रीनवरती खाली 5 पॉइंट्स आहेत. तिथं जिथं माईकचं चिन्ह आहे ना तिच्यामध्ये कंटिन्यू विथ इंटरनेट ऑडिओ असा ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला ऐकू येईल. ओके आकाश. and try it. Okay, let me continue with now. तर असा प्रत्येकाचा पॅटर्न तुम्हाला प्रत्येक जण सांगेल. ओके. तर आता मी परत एकदा खोडलं सगळं. आता इथं बघूयात आपण टोटल किती बघितले? आपल्याला किती मार्क्स आहेत? टोटल 125 मार्क्स आहेत या विषयाला. नाउ आय विल टेल यू. आता मी तुम्हाला सांगतो. काय सांगणार आहे? टॉपर कसं यायचं. फार सोपं आहे. तुम्ही कॉलेजवरती आल्यानंतर सगळ्यांनी बाहेर बोर्ड बघितले असतील. 10 SGPA, 10 CGPA. बघितलं होतं ना असं काहीतरी? 10 SGPA. तर हा यस असतो सेमिस्टर ग्रेड पॉइंट ऍव्हरेज. 10 काय? सेमिस्टर ग्रेड पॉइंट ऍव्हरेज. 10 SGPA. क्लिअर? हा कसा मिळवला जातो? तर हे काय असते भानगड? तर सांगतो तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांना 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळतात, मोर दॅन 80%, ज्या विद्यार्थ्यांना मिळतात त्यांना 10 पॉइंटर मिळतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? या 125च्या 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. 125च्या 80% पेक्षा जास्त. आता मला सांगा 125च्या 80% किती होतात? 125च्या 80% किती होतात? कॅन एनीवन? 125च्या 80%. हंड्रेड. करेक्ट श्रीधर. श्रीधरने उत्तर दिलेलं आहे पहिलं. एकदम बरोबर आहे. तुम्हाला 125 पैकी किती मिळवायचे आहेत? 100 मार्क्स मिळवायचे आहेत फक्त. 125 पैकी 100 मार्क्स मिळाले की तुम्हाला 10 पॉइंटर मिळाला. व्हेरी इझी. खूप सोपं. गेटिंग इट? तर आता हे 100 मार्क कसे मिळवायचे? तर ह्याला काही आहे का? तर ह्याला पण खूप सोपी पद्धत आहे. बघा, मी जर रनिंग सेमिस्टर मध्ये चांगला अभ्यास केला, खूप चांगला अभ्यास केला आणि ह्या ज्या काही ISC आहेत, या ISC 1 किंवा 2 चॅप्टर वरतीच असतात फक्त. ISC किती? 1 किंवा मॅक्सिमम 2 चॅप्टर वर असतात. त्यापैकी जर मी 30 पैकी 30 मिळवले
मी माझी अटेंडन्स 100% ठेवली कॉलेजला. सरांनी सांगतील तेवढाच टास्क अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केला तर मला इथं मार्क्स मिळू शकतात 25 पैकी 24. पण ह्याला कंडिशन काय आहे? 100% अटेंडन्स बुडवायचं नाही. आणि जे काही शिक्षकांनी काम सांगितलेलं आहे ते 100% कम्प्लीट करायचं. शिक्षक काही तुम्हाला डोंगर पोखरायला सांगणार नाही, डोंट वरी. जे काही तुमचा सिलेबस मधला थोडा बहुत पार्ट आहे तेवढंच करायला लावतात. आज लेक्चर झालंय, आज एवढं करा, उद्या तेवढं करा. सरांना दाखवायचं सर केलंय, बरोबर आहे का नाही सांगा. थोडं बहुत चेक केलं, सिन्सिअर ऑप्टिमम सिन्सिअर राहिलं की ह्याचे 24 मार्क मिळतात. किती झाले रे? 54 झाले का? 54 मार्क तर इथंच मिळत आहेत. मग 100 व्हायला किती कमी पडले? किती कमी पडले? 46 आउट ऑफ 70. 70 पैकी किती मिळवायचे? 46 मार्क्स मिळवायचे. इज इट डिफिकल्ट? अवघड आहे का 70 पैकी 46 मार्क घेणं? किती मार्क्स अग्रेस आहे? किती मार्क मध्ये आहेत? 24 मार्क्स अग्रेस आहे. जस्ट इमॅजिन 24 मार्क्स अग्रेस आहे 70 पैकी. फक्त 70 पैकी 46 मार्क्स घ्यायचे. 70 पैकी 46 मार्क्स आले, तुम्ही 10 पॉइंटर होता. अँड बिलीव्ह मी, इट इज व्हेरी सिम्पल टू गेट 46 मार्क्स. तुम्ही जर ISC ऍव्हरेज 30 आणू शकला तर 100% तुम्हाला इथं 46 प्लस मार्क्स मिळतील. जर तुमचे 2 किंवा 3 ISC ला 30 पैकी 30 पडले, तुम्ही जर मिळवू शकला तर इथले 46 मिळणारच, 100% मिळणार. गेटिंग इट? दिस मच सिम्पल इट इज टू बी ए टॉपर. टॉप मध्ये येणं, टॉपर येणं एवढं सोपं आहे. तुम्हाला फक्त 70 पैकी 46 मिळवायचे. 70 पैकी 60, 70 पैकी 65 काय गरज नाही. 70 पैकी 46. पण जर इथं मार्क्स कमी मिळवले तर मात्र इथला लोड वाढत जातो. त्याच्यामुळे फोकस कशावर करायचा? आधी या 2 गोष्टींवर फोकस करायचा. गेटिंग इट? या 2 गोष्टींवर फोकस करायचा. तुम्ही टॉपर येता. You will be topper. Getting it? This much simple it is to be a 10 pointer. 10 pointer होणं एवढं सोपं आहे. Sir, why we do not get 25 out of 25? Okay, that answer I will give now. 25 पैकी 25 मार्क्स का भेटत नाहीत? जर 25 पैकी 25 मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर ते पॉसिबल आहे, पण त्याला कंडिशन काय आहे? जे काही तुमचं राईटअप आहे, जर्नल्स ना, ते तुम्ही मॅन्युअल्स पण म्हणायचा काही जण, मॅन्युअल्स ऑब्लिक जर्नल्स, ओव्हरऑल स्टडी मटेरियल ऑफ सेमिस्टर, ओव्हरऑल वर्क, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला 100% प्रिझर्व कराव्या लागतात आणि त्या युनिव्हर्सिटीला पाठवाव्या लागतात फॉर असेसमेंट. मग युनिव्हर्सिटीनं अप्रुव्हल दिलं की मग तुम्हाला 25 पैकी 25 मार्क इथं घेता येतात. गेटिंग इट? हा एकच मुद्दा आहे की आपल्याला मग जर 25 पैकी 25 पाहिजे असतील तर विद्यापीठाकडून त्याला मॅन्युअल्स, तुमचे जर्नल्स आणि सेमिस्टर मध्ये तुम्ही जो काही टर्मवर्कला काम केलंय त्या टर्मवर्कचं काम हे विद्यापीठाला आपल्याला पाठवावं लागतं. मग विद्यापीठवाले ते चेक करतात आणि मग 25 मार्कला अप्रुव्हल देतात. म्हणजे 25 मार्क साठी युनिव्हर्सिटीचं अप्रुव्हल आपल्याला गरजेचं आहे. ओके, मग हे प्रोसेस खूप लेंदी आहे, खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो? मॅक्स 24 मार्क्स हे देतो. गेटिंग इट? त्याच्यासाठी आपण हे 24 मार्क इथं धरलेलं, 25 पैकी 25 धरलं नाही. मात्र ही जी ISC आहे ना, ती काय परीक्षा आहे ना, इट विल बी अ रिटन एक्झाम. ती एक रिटन एक्झाम आहे. त्यामुळे एक्झाम मध्ये तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स हे मिळू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, टर्म वर्क इज अ वेग टर्म and for that purpose we need to produce the justifiable documents. टर्म वर्क ही एक वेग गोष्ट असते, त्याच्यासाठी आपल्याला जस्टिफायबल डॉक्युमेंट्स जनरेट करावे लागतात, एवढंच, बाकी काही नाही.
25 पैकी 25 देखील मिळू शकतात, काही अडचण नाही. ओके, हा एक झाला मुद्दा टॉप येण्यासाठीचा. आता दुसरा मुद्दा बघूयात पासिंग साठी. पासिंग साठी काय गरजेचं आहे ते पण महत्वाचं आहे ना. तर बघा, प्रत्येक याला तुम्हाला सेपरेट पासिंग आहे. म्हणजे या 70 पैकी मिनिमम तुम्हाला 40% मार्क्स मिळवावे लागतात पासिंग साठी. 40% पासिंग. 12वी मध्ये 10वी मध्ये किंवा आतापर्यंत तुम्हाला किती टक्के होतं? 35 होतं आहे ना. 35% पास, 35% जिंदाबाद म्हणायचं ना. ते आता बंद झालं. इंजिनिअरिंगला तुम्हाला किती आहे? 40% ला पासिंग आहे. 40%. 70च्या 40% किती होतात? 70च्या 40%. व्हेरी करेक्ट महेश, ऐश्वर्या भोसले. 28. यश 28 यायला पाहिजे उत्तर. यश बागल इज ऑल्सो करेक्ट. मानसी चव्हाण इज ऑल्सो करेक्ट. 70 पैकी तुम्हाला 28 मार्क्स मिळवायचे पासिंग साठी. मिनिमम 28 पडायलाच पाहिजेत. 28च्या आतमध्ये आलं की तुम्ही फेल होता. ठीक आहे. ISC इन सेमिस्टर 30च्या 40% किती होतात? 30च्या 40%. निवान 12. ऐश्वर्या भोसले व्हेरी करेक्ट. 30च्या 40% 12 मार्क पाहिजेत. आदित्य राऊत करेक्ट, अभिजित करेक्ट, स्नेहल करेक्ट. 30 पैकी किती पाहिजेत तुम्हाला? 12. अभिजित 14 नाही, 12 लागतात. 12. 3 चौक 12. 3 गुणिले 4 40%. कसं करायचं? 3 चौक 12. किती पाहिजेत? 12. ISC मध्ये 12 मार्क्स हे पाहिजेतच. जर चुकून तिन्ही ISC चं ऍव्हरेज, 2 ISC चं ऍव्हरेज तुमचं 10 आलं तर काय होतं? तर तुम्ही फेल होता. आणि जरी याच्यात तुम्हाला 70 पैकी 65 मिळाले असले आणि ह्याच्यात तुम्ही फेल असला तरी देखील ही परीक्षा तुम्हाला परत द्यावी लागते. यू नीड टू रिपीट दिस ऑल्सो. याच्यात जर फेल झालं तर ही पण रिपीट करावी लागते. लक्षात घ्या. गेटिंग इट? हे फार महत्वाचं आहे. पण याच्यात पास झाला आणि याच्यात फेल झाला तर ही रिपीट करावी लागत नाही. पण जर ह्यात फेल झाला इन सेमिस्टर एक्झामला ह्याच्यात, तर ही परीक्षा परत द्यावी लागते. यू नीड टू रिपीट दिस. त्याच्यामुळे ह्यात पास होणं फार गरजेचं आहे. आणि मिनिमम किती मार्क आहेत पासिंगला? 12. मिनिमम रिक्वायर्ड टू पास आर 12. आता हे ICA, ह्याला पण 40% क्रायटेरिया आहे. ह्याच्यात पण तुम्हाला 10 मार्क कमीत कमी पडायला पाहिजेत आउट ऑफ 25. तरच तुम्ही टर्म वर्कला पास. जर तुम्ही ह्याच्यात फेल झाला, टर्म वर्क मध्ये तुम्हाला 10 पेक्षा कमी मार्क भेटले, तर ह्या दोन्ही परीक्षा परत द्याव्या लागतात. रिमेंबर, बिकॉज अवर्स एज्युकेशन इज इंजिनिअरिंग. आपण काय शिकतोय? तर आपण इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेतोय. इंजिनिअरिंगच्या एज्युकेशन मध्ये प्रॅक्टिकलला खूप महत्व आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकल्स मध्ये फेल झालात तर तुम्हाला थिअरी एक्झाम्स रिपीट कराव्या लागतात. गेटिंग इट? त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्वाची आहे प्रॅक्टिकल एक्झाम. ओके, दॅट इज इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट एक्झाम. अंडरस्टूड? असा आहे आपला पॅटर्न. काय लक्षात ठेवायचं? पासिंगला पाहिजे 40%, टॉपरला पाहिजे 80%. So everyone's target should be getting this 80%. It is very easy, believe me. फार सोपं आहे, विश्वास ठेवा. आणि अजून याच्या पुढचं सांगतो. कंपनी येतात का नाही कॅम्पस इंटरव्ह्यूला? कॅम्पस इंटरव्ह्यू साठी कंपन्या येतात पगार द्यायला तुम्हाला. तर त्याच्यामधल्या काही जॉईंट आहेत, TCS वगैरे, ह्या काय करतात माहिती का? मोठ्या मोठ्या कंपन्या, एखादा विद्यार्थी सलग 4 वर्ष पहिल्या 5 मध्ये आहे. एखादा विद्यार्थी सलग 4 वर्ष पहिल्या 5 टॉपर मध्ये आहे, तर त्याला डायरेक्ट रिक्रुटमेंट. सलग 4 वर्ष पहिल्या 5 मध्ये राहायचं, तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट. TCS 6 लाखाचं पॅकेज, 50,000 रुपये महिन्याला पगार चालू, पास आउट झाल्या लगेच.
गेटिंग इट? दिस मच सिम्पल इट इज. एवढं सोपं आहे. क्लिअर? फक्त काय पाहिजे तुम्हाला मी सांगितलं तसं, सिन्सिअरिटी, ॲटमोस्ट सिन्सिअरिटी. शक्य तेवढी सिन्सिअरिटी द्यायची, रेग्युलर अभ्यास करायचा, कसलीच अडचण येत नाही. टंगळमंगळ केली, टाइमपास केला, फार अवघड आहे, फार डिफिकल्ट आहे. मार्केटमध्ये तुम्ही ऐकलंय आता बऱ्यापैकी जण तुम्हाला सांगत होते ऍडमिशन घ्यायच्या आधी, इंजिनिअरिंगला काय, इंजिनिअरिंग मध्ये काय राहिलंय, तर ते चुकीचं आहे, लक्षात घ्या. इंजिनिअरिंग एवढे जॉब्स हे दुसरं कुठलंही प्रोफेशन देत नाही. इंजिनिअरिंग एवढे पेमेंट्स दुसरं कुठलंही प्रोफेशन देत नाही. इंजिनिअरिंग इज वन ऑफ द टॉप प्रोफेशन इन इंडिया. इंजिनिअरिंग हे इंडिया मधलं टॉप प्रोफेशन आहे. ह्याचं नाव खराब कोणी केलंय? जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला टाइमपास म्हणून ऍडमिशन घेतात, जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला टाइमपास म्हणून ऍडमिशन घेतात, ज्यांच्या घरी 200-200 एकर शेत आहे, ज्याला डिग्री करून फक्त शेतीच करायची आहे, ते विद्यार्थी इंजिनिअरिंगला बदनाम करतात. गेटिंग इट? मात्र ज्या विद्यार्थ्यांना खरंच इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना खरंच शिक्षणामध्ये प्रेम आहे, ते विद्यार्थी कधीही कधीही रिग्रेट करत नाहीत. त्यांना चांगलेच पॅकेजेस मिळतात, त्यांना चांगलेच पेमेंट्स मिळतात, त्यांचं कधीही नुकसान होत नाही. लक्षात घ्या, इफ यू हॅव स्किल्स देन यू विल हॅव सॅलरीज, देन यू विल हॅव मनी. स्किल असेल, पैसा घरी चालत येतो. लक्षात घ्या, स्किल असेल तर पैसा घरी चालत येतो. यू नीड टू अक्वायर द स्किल्स. ओके, स्किल्स पाहिजेत आणि ते कशाने मिळतात? सिन्सिअरिटी, रेग्युलर सिन्सिअरिटी आहे तो अभ्यास रेग्युलरली करायचा. काय फरक आहे हो IIT, COEP आणि आपलं कॉलेज स्वेअरिंग? सिलेबस हा 90% सारखा असतो. 90% सिलेबस सारखा आहे. स्टडी मटेरियल ती मुलं जे बुक्स वापरतात ते सगळे बुक्स आपल्या लायब्ररीत अवेलेबल आहेत. ते वापरतात. ती मुलं जी इथली IITतली, COEPतली मुलं जे बुक्स वापरतात ते सगळे बुक्स आपल्या लायब्ररीत अवेलेबल आहेत. त्यातनं पण जर एखाद दुसरं नसलं, तुम्हाला वाटलं लायब्ररीला रिक्वायरमेंट द्या, एका आठवड्यामध्ये तुम्हाला ते बुक अवेलेबल करून देते आपली लायब्ररी. जे ऑनलाईन कंटेंट आहे ते ऑनलाईन कंटेंट तर कुठं पण जावा हो, अवेलेबल आहे. मग फरक कुठं पडतो? फरक फक्त पडतो डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी. डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी ह्या एकाच गोष्टीमध्ये फरक पडतो. तुम्ही म्हणाल सर तिथले शिक्षक लय हुशार असतात, तर लक्षात घ्या, तिथले शिक्षक इतके हुशार असतात की ते वर्गात शिकवतच नाहीत. कुठल्याही टॉप इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये जावा, 20% वर सिलेबस शिकवत नाहीत. वी कव्हर हिअर 100% सिलेबस, वी आर गिव्हिंग मोर. तिथं 20% वर सिलेबस शिकवत नाहीत. का? कारण तिथं जाणाऱ्या मुलांमध्ये ऑलरेडी डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी भरलेली असते. मग आपल्याला जर ह्यांना कॉम्पिट करायचं असेल, COEP, IITians ना, तर आपल्यामध्ये फक्त हे 2 गुण आणा, डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी. यू विल डेफिनेटली कॉम्पिट विथ दीज 2. तुम्ही ह्या दोन्ही कॅन्डिडेट्सना डेफिनेटली टॅकल करू शकता, मी गॅरंटी देतो. 101% गॅरंटी देतो. ह्या 2 गोष्टी फक्त तुमच्याकडे पाहिजेत, डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी. बिकॉज ऍट दिस स्टेज, या स्टेजला तुम्ही दोघंही सेम प्लॅटफॉर्म वरती आहात. तुम्ही दोघांनीही इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन घेतलेलं आहे. तुमच्या दोघांचा सिलेबस 90% सारखाच शिकणार आहात.
तुमच्या दोघांकडे असणारे बुक्स आणि अदर स्टडी मटेरियल हे सारखंच आहे. देवाने तुमच्या दोघांना 24 तासच दिलेले आहेत. त्याला 48 तास दिले दिवसात आणि मला दिवसात 24 तास दिलेत असं नाहीये. दोघांनाही दिवसामध्ये तेवढेच तास दिलेले आहेत. किती? 24 तास. गेटिंग इट? त्या 24 तासामध्येच तुम्हाला स्टडी करायचा आहे. डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी. पण ह्या 4 वर्षात जर तुम्ही टाइमपास केला, लक्ष दिलं नाही, अभ्यास व्यवस्थित केला नाही, तर हे विद्यार्थी तुमच्या पुढे जातील. काय लिहिलंय इथं? ITI. ITI ची मुलं देखील तुमच्या पुढे जातील. का? जर तुम्ही डेडिकेशन आणि सिन्सिअरिटी दाखवली नाही तर. But if you will be with dedication and sincerity, then you can tackle IITians. Remember, you can tackle IITians. एकच एक्झाम्पल देतो. आपल्या इथली सीमा गोळे नावाची एक विद्यार्थिनी 2008 साली पास आउट झालेली आहेत. ENTC या ब्रांच मधून, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांच मधून. तर त्या सध्या इन्फोसिस ऐकलंय ना? इन्फोसिसचं नाव? इन्फोसिसच्या ऑस्ट्रेलियामध्ये रिजनल हेड आहेत. रिजनल हेड ऑफ इन्फोसिस ऑस्ट्रेलिया. This girl has beaten IITians and COEP guys. This girl has beaten IITians by being Infosys regional head at Australia. एक एक्झाम्पल दिलंय, असे भरपूर आहेत. Only one thing, dedication and sincerity. You will earn in lakhs. Remember, गोष्ट लक्षात ठेवा. It is not difficult. It is very simple and it is possible. Okay? Nothing to worry. Now, we are running out of time. We may have our lecture remained only for 5 minutes. 5 मिनिटं फक्त राहिलेली आहेत या लेक्चरचे. तर आता सगळ्यांनी काय करा, चॅट बॉक्स मध्ये मी मागाशी सांगितलं तशी आपली अटेंडन्स टाका. सॉरी, मी आपल्या ग्रुपवरती आपली डिव्हिजनची रोल लिस्ट टाकू शकलो नाही, कारण लगेच दुसरं लेक्चर पण मलाच घ्यावं लागलं, त्याच्यामुळे मी ते टाकू शकलो नाही. पण मात्र हे लेक्चर संपल्या मी लगेच रोल लिस्ट आपल्या ग्रुपवरती टाकून देईन. ठीक आहे? बाय दिस टाइम एव्हरीवन पुट युअर रोल नंबर अँड नेम. आणि ज्यांना रोल नंबर माहित नाहीये त्यांनी प्लीज आपलं फक्त नाव त्याच्यामध्ये पुट करा. मी तुमची अटेंडन्स मार्क करेन, काही अडचण नाही. ओके, थँक्यू गाईज, थँक्यू व्हेरी मच. पुढचं लेक्चर तुमचं कशाचं आहे बघूयात. नेक्स्ट लेक्चर विल बी इंजिनिअरिंग फिजिक्स. इंजिनिअरिंग फिजिक्स तुमचा 12वीतला आवडता विषय, त्याचं लेक्चर आता असेल. ठीक आहे? सो यू विल लव्ह फिजिक्स. फिजिक्स सगळ्यांचा आवडता. चला, सगळ्यांची अटेंडन्स टाकून झाली का? बिकॉज इट्स टाइम. जर कुठल्याही क्षणी मीटिंग संपू शकते. कोणी राहिला असेल अटेंडन्स टाकायचं तर टाकावून घ्या पडदेशी. ओके, थँक्यू. हॅव अ गुड डे.